इथं गणपती, इथे गणपती, इथे गणपती आणि इथं पण गणपती. मी कस्टमरच आहे, पण कस्टमर म्हणून मी बोलतोय दादा बेस्ट आहे. नवनाथ दादा मी आज 10-15 वर्ष झाली, पण दादासारखी क्वालिटी आणि रेट कोणच देणार नाही. एक अशी युनिक मूर्ती आहे, म्हणजे स्वामी समर्थांची मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघतो ज्याचं नाव आहे नित्यरंग. तर मित्रांनो, या व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. तर आज आपण मित्रांनो आलेलो आहोत पनवेल ठिकाणी. म्हणजेच आपण आता खूप सारे व्लॉग केलेले आहेत गणपती बाप्पाचे, म्हणजे पनवेल, हमरापूर, चौक सगळीकडे झाला. तर आता आपण आलेलो आहोत पनवेलच्या कारखान्यामध्ये, म्हणजेच आपण भिंगरीला आलेलो आहोत. तर मित्रांनो, या कारखान्याची मी तुम्हाला खासियत सांगतो की या कारखान्यामध्ये खूप अशी युनिक मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारखान्यामध्ये खूप अशी युनिक तुम्हाला गोष्ट दाखवतो. तर मित्रांनो, या चॅनल नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघत राहा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो श्री कला केंद्र गणपती कारखाना भिंगारी. तर आता आपण या शॉपमध्ये जाणार आहोत. तर इथं आपल्याला शॉपच्या सुरुवातीमध्येच आपल्याला दादा असं वर्क करताना दिसतं. तिथं असं बाप्पाला सुंदर अशी मूर्ती आहे. तर तुम्ही बघू शकता. आता ही सुरुवात आहे आपल्या ब्लॉगची. तर आपला बाप्पा म्हणजे असा विठ्ठल रूपी अवतारलेला बाप्पा आपला. तर मित्रांनो, इथं बघू शकता, इथं सगळ्या सुंदर अशा मूर्ती आहेत. अजून पेंट नाही झालेला आहे. तरी बघू शकता, ही जेमतेम 3 ते 4 फुटी गणपती असेल गणपती बाप्पा आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता एक अशी सुंदर अशी युनिक मूर्ती बघू शकता. हे बघा कसली सुंदर आहे. आपला महादेवच्या रूपी अवतारलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही जरा न्यू ट्रेंडची मूर्ती वाटते. तुम्ही बघू शकता, हिला जर कलर वगैरे केला ना खूप सुंदर दिसणार आहे. हे सगळे आपले बाप्पा आहेत. हे बघा, तिथं कमीत कमी 6-7 फूट गणपती बाप्पा आहे. ती बघू शकता, खूप सुंदर आहे. कारखान्याला जेमतेम किती वर्ष झाली असतील? 42 वर्ष का? तर मला एक गोष्ट समजत नाही अजून की आता मी कारखान्यामध्ये आलो आहे. तर कारखान्यामध्ये थोड्याफार मूर्त्या अजून पेंट झालेल्या नाही आहे. तर याचं तुम्ही कारण सांगू शकता का मला? कारण आता त्या केस होती ना 9 तारखेची. हां त्याच्यामुळे ते कारण झालं. हो, बाकी तर आमचा वर्षभर काम चालू असतो. अच्छा. तर म्हणजे ते POP बॅन मुलं ते इश्यू झाला का तुमचा? बरोबर. म्हणजे जोपर्यंत कोर्टाची हे नव्हती, परवानगी नव्हती ना, त्या कारणाने. अच्छा. तर या सगळ्या मूर्त्या रेडी होतील का गणपतीपर्यंत? 5 दिवस आधी होतील. 5 दिवस आधी होणार गणपतीच्या मूर्त्या? हो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत श्री कला केंद्र. तिथं त्यांच्या दुसऱ्या शॉपमध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही कशा सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर याच्यामध्ये मला सगळ्यात अशी युनिक मूर्ती म्हणजे ही दिसली बघा. इथं अजून काम पूर्ण न झाला, पण इथं असं डायमंड वर्क आणि असं ते ज्वेलरी वगैरे लावलं तर खूप सुंदर अशी दिसणारी मूर्ती. खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. अजून इथं काय मूर्त्यांचा कलर दिलेला आहे आणि काय नाही दिला. जसं ही मूर्ती बघा, ही पण अशी सुंदर आहे, असं टिटवाला टाईप मूर्ती आहे. पण अजून इथं अजून कलर वर्क झालेला नाही प्रॉपर. तर ही झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आपण असं बघू शकता, अर्ध्या मूर्त्यांचं काम झालेलं आहे. आणि ही बघू शकता मित्रांनो, ही मूर्ती ही अशी बजरंगबलीच्या रूपामध्ये, म्हणजे बजरंगबली खाली आणि गणपती बाप्पा वरती. तर असं बघू शकता. म्हणजे शंकराची मूर्ती आहे. तर याचा वर्क झालेला आहे मित्रांनो. तर बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. याचा आपण कॅरी बॅग काढूनच शकत, पिशवी काढूनच शकत, कारण की ते साईडला काम चाललेलं आहे. तिथं असं साईडला काम चाललेलं आहे मित्रांनो, म्हणून हे पिशवी आपण काढूनच शकत, कारण की असं त्याचा दुर्ला वगैरे बसतो आणि सगळे मूर्ती बुकिंग घेत, म्हणून आपण याच्यावरती पिशव्या काढूनच शकत. तर मी तुम्हाला नॉर्मल असं दाखवतो बघा, कसे सुंदर असा देखणं आहे. असा मधीत बघा असा वाघ दाखवला आहे आणि डमरू हातामध्ये
आणि शंकर भगवानाचा आणि मागं शेषनाग आहे, बघू शकता तुम्ही. सुंदर अशी मूर्ती आहे बघ. आणि मित्रांनो मला अशी एक युनिक मूर्ती भेटली ना कारखान्यामध्ये, तुम्हाला दाखवत एक चांगला शूट घेऊन. तर बघा एवढी युनिक आहे ना मित्रांनो, बघा कसे सुंदर आहे स्वामी समर्थांच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यावरती गुरुदेव दत्तांची बघा कसे सुंदर अशी प्रतिमा सादर केलेली आहे बघा. मित्रांनो हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. ही पण आपल्याला श्रीकृष्णाच्या रूपीमध्ये बघायला भेटणार आहे. बघा कसला असा लाडू वगैरे ठेवल्यात आणि आपल्याला मोषकराज पण दिसणार आहे आपल्या बाजूला बसल्याने. तर बघा याच्या डोळ्याची आखणी वगैरे बघा मित्रांनो, आणि असं त्याला चंद्रोकर दिलेला आहे. आणि जस्ट त्याच्या साईडला आपल्याला बघायला भेटणार आहे आपला आई एकविराचा म्हणजे आपल्या आगरी कोलियांचा म्हणजे बाप्पा दिसतंय. एकदम सुंदर अशी मूर्ती आहे, सेम आगरी कोली असं बघू शकता. त्याला फेटा वगैरे टोपी वगैरे घातलेली आहे आणि त्याच्यावरती लिहिलेलं आई एकविरा बघू शकता तुम्ही. किती सुंदर अशी क्यूट अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो होतो कारखान्याच्या फर्स्ट फ्लोअरला, म्हणजे आता जो आपण व्ह्यू दाखवला तो ग्राउंड फ्लोअरचा होता आणि आपण त्याच कारखान्याच्या आता वरती आलो होतो. इथं सगळ्या मूर्ती ओपन आहेत, म्हणजे काय काय मूर्ती टाकलेल्या आहेत आणि काय काय मूर्ती ओपन आहेत. तर मी तुम्हाला मस्तपैकी त्या मूर्त्या दाखवतो आणि त्या मूर्त्यांमध्ये थोडंसं काय इन्फॉर्मेशन देतो मी. तर तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केला तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. तर मस्तपैकी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो ही बघा ही आपल्याला सुंदर अशी कृष्णरूपी अवतारी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटेल. बघू शकता किती सुंदर आहे. आणि जस्ट बाजूला जसा डायमंड वर्क पण बघू शकता तुम्ही कसला सुंदर केलेला आहे. एकदम असं सगळीकडं डायमंड वगैरे केलेलं आहे. बाप्पाचं मुकुट पण असं एकदम प्रॉपर असं सजवलेलं आहे. इथं गणपती, इथे गणपती, इथे गणपती आणि इथं पण गणपती. तर मित्रांनो आता आपल्याला इथं एक लालबागची अशी प्रतिमा आपल्याला दिसते इथं लालबागच्या राजाची. तर बघू शकता त्याचा डायमंड वर्क किती सुंदर केला आहे. एकदम असा भरगच्च केलं डायमंड. आणि असा बघा त्याला असा कापडी धोतर लावलेला आहे, पिवळा पितांबर लावलेला आहे. जे शॉल पण बघू शकता मित्रांनो असा चांगला असा लालबागचा राजाचा केला. एकदम सुंदर दिसते आपल्याला मूर्ती. बघू शकता तुम्ही लालबागच्या राजाची सगळीकडे असं डायमंड वर्क केलेलं आहे. आणि जस्ट साईडला मित्रांनो आपल्याला मस्तपैकी सुंदर अशी कृष्णरूपी अवतारी बोलू शकतो आपण याला मस्त. कारण की इथं बघू शकता याच्यामध्ये जस्ट मोर आहे बाजूला आणि मोरावर बसलेला गणपती बाप्पा आहे. तर याची पण अशी डायमंड खूप अशी सुंदर केलेली. या कारखान्याची मला खासियत वाटते की म्हणजे असं प्रॉपर असं ते डायमंड लुक देतात बाप्पाला, म्हणजे जेणेकरून बाप्पाचा आकर्षक अजून असा वाढतो. इथं बघा ते डायमंड लावलं आहे खूप सुंदर. कारण ही मूर्ती बुक आहे. बघा कसली सुंदर दिसते आपल्याला बाप्पाची मूर्ती, खूप सुंदर. तर मित्रांनो आता मी या साईडला म्हणजे तुम्हाला बोललो ना मी फर्स्ट फ्लोअरला आलं. तर मी इकडची एक अशी युनिक मूर्ती आहे म्हणजे स्वामी समर्थांची मूर्ती आहे. मी तुम्हाला दाखवतो एकदम असं क्लोजर शूटमध्ये. तर बघा मस्तपैकी. इथे एक दादा भेटलेले आहेत जे खूप जुने या कारखान्यामधनं मूर्ती घेतात. तर दादा तुम्ही काय बोलणार आहे कारखान्याबद्दल? दादा मी गेले 10 ते 12 वर्षापासून नवनाथ इकडे मूर्ती घेतो. हां. आणि इथले रेट
इथली क्वालिटी आणि महत्त्वाची गोष्ट दादाचं लँग्वेज बोलण्याचं हे खूप बेस्ट आहे. आणि मी कधी विचारलं ना दादाला काय घेशील काय नाही, पण दादाचं सजवण्या पण मार्केटपेक्षा तर दादाचं कमीत कमी 2-3 हजार रुपये कमीच असतात म्हणजे एकदम रिजनेबल भाव आणि मूर्ती एकदम बेस्ट. आणि बेस्ट. आणि मेन तर दादाचे जे संभाषण करतो दादा सगळ्यात बेस्ट मला खूप आवडतं. आणि कधी पैशाची काय प्रॉब्लेम आला का म्हणजे कधी दादाने कधी हेल्प केलं नाही. अच्छा. मी बरेच वर्ष झाले दादाकडे घेतो आणि आवडून कुठे न जाता दादाकडून आवडीत येतो. म्हणजे एकदम आपला कारखाना म्हणून आपले गणपती स्वतःचा कारखाना म्हणून मी आवडीने येतो. आणि अवश्य इथे भेट द्या आणि सगळ्यात बेस्ट इथे. आणि मी तर सजेस्ट करेन मार्केटपेक्षा इथे रेट इतकं कमी आणि प्लस क्वालिटी देतो दादा. हो ते दिसलं मला. आता मी आता पूर्ण कारखाना फिरला आहे तर इथं मूर्ती पण एकदम अशी युनिक मूर्ती आहे आणि एकदम भारी दिसणार आहे. तर तुमचे चॉईसनुसार सगळे होतात इथे. धोती उपकरणं काही तुमच्या सगळं चॉईसनुसार होतात. आणि 100% मी कस्टमरच आहे, पण कस्टमर म्हणून मी बोलतो आहे दादा बेस्ट आहे. नवनाथ दादा मी आज 10-15 वर्ष झाली, पण दादासारखी क्वालिटी आणि रेट कोणच देणार नाही. आपल्याला दादाने खूप सारे इन्फॉर्मेशन दिलेली आहे कारखान्याबद्दल, तर दादा थँक्यू. वेलकम दादा. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मजा आली की नाही मला खरं सांगा. जसं का मी तुम्हाला बोललेलो तुम्हाला या व्हिडिओमध्ये खरंच तुम्हाला युनिक मूर्त्या बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया एक कमेंट करायला विसरू नका. तर असे कंटेंट मी तुम्हाला रोज घेऊन येत जाईल. आपले गणपती बाप्पा येत आहेत मस्तपैकी, आपण मस्तपैकी गणपती बाप्पा शूट करू. लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय.